माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती, दळवींची भावनिक पोस्ट आहे. काहींना कर्तृत्व नसताना संधी मिळाली असं महेंद्र दळवींनी म्हटलंय. तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का, विचार व्हावा असं दळवींनी म्हटलंय. कोकणातील माझ्या काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला असं दळवींचं म्हणणं आहे. नाव न घेता महेंद्र दळवींचा रोख हा उदय सामंतांकडे आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. तटकरे किंवा यांचा खूप उपद्रव झालेला होता आणि आज देखील माझी म्हणणं असं आहे की त्यांच्याच घरात काय इतरांना का नाही आहे, ते संधी काही देत नाही आहेत. पण काही विरोधक पण त्यांच्यावर टीका करतात की आता कामवाले पण त्यांच्या घरातले उद्या उमेदवार होऊ शकतात. पण याचा कुठेतरी अंत होणं काळजी गरज आहे आणि ती आता वेळ परफेक्ट होती. पण दुर्दैव आहे की महायुती धर्मपुढे आम्हाला एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. कोकणाची सेवा मी करत राहीन. एकंदरीत अजून कुठल्या संधीची आपल्याला अपेक्षा आहे? संधी येते जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करायला लागतं. पण काही लोकांना कर्तृत्व नसताना त्यांना संधी मिळते, हे दुर्दैव निश्चित आहे. उदय सामंत वगैरे असे नाही आहेत, पण शेवटी राजकारणामध्ये आपला पक्ष एक घर असतं. त्यामुळे घरातल्या लोकांनी आपसात बोलणं आणि एखाद्या गोष्टीवर चर्चा करून त्याला न्याय देणं ही भूमिका असते. कधी झाली नसल्यामुळे ती माझी भावना आहे. व्यक्तिरोष माझा नक्की नाही आहे, कारण शेवटी आम्ही सगळ्यांना सन्मान देणारे मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे झाल्या गोष्टीकडे न बघताना जी आत्ताच डोळ्यासमोर आहे त्याच्यावर चर्चा करून पुढे जाणं ही काळाची गरज आहे. रायगड विधान परिषदेतून जुईली दळवींनी माघार घेतल्यानंतर महेंद्र दळवींनी खदखद व्यक्त केलेली आहे. माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती असा विश्वास दळवींनी पोस्ट करत व्यक्त केला आहे. काहींना कर्तृत्व नसताना संधी मिळाली, तटकरेंच्या घरामध्ये प्रत्येक वेळी संधी का मिळाली याचा विचार व्हावा. कोकणातील शिवसेनेच्या काही नेत्यांनी आत्मविश्वास कमी केल्याचंही महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे. त्यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. महेंद्र दळवींचा रोख उदय सामंतांकडे असल्याचं आता म्हटलं जात आहे. उद्याचा सूर्योदय माझ्या कोकणवासियांचाच असेल असाही विश्वास महेंद्र दळवींनी व्यक्त केला आहे. महेंद्र दळवींनी त्यांच्या पोस्टमधून शिवसेनेच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे.